जस्ट अ मिनिट हा, सगळे जॉईन होत आहेत. ऑडिबल आहे का सांगा हो? ऑडिबल आहे का सांगा? येस, व्हेरी गुड. आपण 2 मिनिट्स वेट करू, सगळे जॉईन होत आहेत. देन वी विल कंटिन्यू. येस, कंटिन्यू करायचं का? येस, थँक्यू सो मच. काही जण टीचर्स डेचे विशेष देत आहेत. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. बट एक फॅक्ट मी तुम्हाला सांगतो टीचर्स डे बद्दल. सर्वात आधी तुम्ही तुमचे पॅरेंट्स जे असतात त्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांनीच आहेत आणि त्यांनी असायला पण पाहिजे. ओके, आमचं पार्ट टाइम रोल आहे हो. आमचं पार्ट टाइम रोल आहे. कसं मी सांगतो ना, आता मी तुम्हाला घेणार 11th-12th अकाउंट्स. 11th-12th अकाउंट्स घेणार, त्यानंतर सीए फाउंडेशनला तुम्ही आला तर सीए फाउंडेशनला मी अकाउंट्स घेणार. मे बी तेव्हा समजा सीए इंटरमिजिएट वगैरे चालू केलं तर नंतर तेवढंच शिकवणार. मग त्याच्यानंतर मी नसतोच ना हो. आर यू गेटिंग मी? म्हणजे आम्ही पार्ट टाइम आहे. तुमच्या लाईफमध्ये आम्ही पार्ट टाइम आहे. तुम्ही कितीही म्हणा, सर नाही सर अकाउंट सगळं तुम्हीच घेणार आहे ना सर शेवटी 11th-ला 12th-ला सीए फाउंडेशनला वगैरे. बट आई वडील तर आधीपासून आहेत आणि नंतर पण असणार आहे तो. म्हणून सगळ्यात आधी तुम्ही टीचर्स डेचे विशेष आई वडिलांना द्यायला पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे. ओके, बाकीच्यांना जे स्कूल टीचर वगैरे आहेत तुम्ही त्यांना मानता, बरोबर आहे. कॉलेजचे टीचर्स वगैरे त्यांना विशेष पण द्या तुम्ही. मला पण दिलात, मी थँक्यू म्हणलेलंच आहे ऑलरेडी. आता पण मी थँक्यू म्हणतो. बट ज्या लेवलवर आई वडिलांचं सॅक्रिफाईस असतंय, त्यांचे टीचिंग्स तुम्हाला असतात, तेवढं आम्ही देऊ शकत नाही. हे फॅक्ट आहे. ओके, आणि मी ते एक्सेप्ट करतो. बट अकाउंट्स बद्दल जे आहे सगळं मी देणार आहे. 100% मी माझं देणार आहे. फक्त तुम्हाला रेग्युलर राहायचंय. ओके, 11th-12th प्लस सीए फाउंडेशन तुम्ही जे पण लेक्चर्स जॉईन करणार आहे ते. ओके, ज्यांनी पण विशेष दिलेले ऑलरेडी थँक्यू सो मच. फक्त मी एवढंच एक्सपेक्ट करतो की तुम्ही रेग्युलर राहायला पाहिजे. ओके, थ्रू आउट द क्लास जे 11th-12th आहे तेवढं. सो आपण कंटिन्यू करतोय आता.
ऐश्वर्या, तुम्हाला आय होप चॅट बॉक्स माहिती आहे, राईट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे. तिथे चॅट ऑप्शन आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. तीन डॉट्स आहेत, तिथं खाली मोर म्हणून असेल. त्याला क्लिक केल्यानंतर चॅट ऑप्शन दिसेल ऐश्वर्या, तिथून तुम्ही मला हाय हॅलो असं एक तरी मेसेज करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला चॅट बॉक्स मिळालेला आहे. येस, व्हेरी गुड. हा, येस. आपण आता कंटिन्यू करतोय. ऐश्वर्या, तुम्हाला काय क्वेरी असेल तर तुम्ही इथूनच विचारू शकता, और आन्सर काय द्यायचं असेल तर तुम्ही इथून देऊ शकता. सो वी आर कंटिन्यूइंग विथ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. त्याच्यामध्ये आपण आज सर्वात आधी रिवाइज करणार आहे रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. कारण काय विसरलेले, काही जण विसरलेले आहेत. आय थिंक काही जण माझे बर्थडेचे पण विशेष देत आहेत. थँक्यू सो मच ज्यांनी बर्थडेचे विशेष दिलेले. ज्यांना माहित नाहीये, 3 सप्टेंबरला माझा बर्थडे होता. 3 सप्टेंबरला म्हणजे बिफोर 2 डेज. ओके. आणि मॅमचं बर्थडे आय थिंक काल होतं. तुम्हाला माहित नसेल, कारण आता तुम्ही फर्स्ट इयर आहे ना, 11th म्हणजे. ओके. आपण ऑफ दिलं. ओके. जे तुम्हाला हॉलिडेज मिळाले होते ते त्या पर्सनल रिझनमुळे मिळाले होते, असं काही नाहीये कोरोना वगैरे. तुम्हाला जर वाटत असेल तर जस्ट मी इन्फॉर्म केलो. ओके. ज्यांनी फेसबुकवर वगैरे मला जॉईन झालेले आहेत त्यांना म्हणजे माहित होतं त्यासाठी. ओके. सो आणि मॅथ्स म्हणून मला लक्षात आणून द्यायचंय, आज लेक्चरच्या एंडला मी मॅथ्स बद्दल बोलतो, कारण आजपासून मॅथ्स लेक्चर पण स्टार्ट होत आहेत. येस, आपण आता काय करू, आपण स्टार्ट करू रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर पर्सनल अकाउंट. येस, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर असेल, येस रिसिव्हर असेल तर काय द्यायचंय हो, डेबिट. गिव्हर असेल तर काय द्यायचंय, क्रेडिट. दिस इज फॉर पर्सनल अकाउंट. म्हणजे एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल्स, फर्म्स, कंपनीज, बँक्स वगैरेचे आहेत, हे पर्सनल अकाउंट मध्ये कव्हर होतात. दे आर कव्हर्ड इन पर्सनल अकाउंट. सो इफ दे आर रिसिव्हर, इफ एन इंडिव्हिज्युअल इज रिसिव्हर, डेबिट हिम or her. If bank is receiver, debit bank account. If company is receiver, debit company account. And if they are giver, credit them. रिसिव्हर असेल तर डेबिट, गिव्हर असेल तर क्रेडिट. दॅट्स इट. एवढं इझी आहे. आय होप तुम्हाला रूल्स आता थोडस लर्न झालेले आहेत. ज्यांनी लेट जॉईन केलेत त्यांना अजून लर्न झाले नसेल तर डू नॉट वरी, बाकीच्यांचे जसं लर्न झालेले आहेत तुमचे पण लर्न होणार आहेत. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. नेक्स्ट, रियल अकाउंट. Debit what comes in and credit what goes out. Debit what comes in, credit what goes out. हे रीड केल्यानंतर मिनिंग काय वाटतंय सर? जे येणार आहे त्याला डेबिट, जे जाणार आहे त्याला क्रेडिट, किंवा जे येतंय त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. सर हे कुठं येतंय सर, कुठं जात आहे सर, हे काय बोलताय सर तुम्ही? डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस, क्रेडिट व्हॉट गोज आउट ऑफ द बिझनेस. हे बिझनेस रिलेटेड आहे. आपण कोणाच्या अँगल विचार करणार आहे? फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस. बिझनेस मध्ये जर येत असेल तर डेबिट द्यायचंय, बिझनेस मधून जर जात असेल तर क्रेडिट द्यायचंय. दिस इज ओनली फॉर रिअल अकाउंट. रिअल अकाउंट साठी आहे ते. रिअल अकाउंट मध्ये काय काय येतो, वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी सगळे रिअल अकाउंट मध्ये येतात. लाईक फर्निचर, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, कॅश, बाईक, हे सगळं कुठे येतंय, रिअल अकाउंट. आठवतंय का थोडं थोडं तरी? हा सर, थोडं तरी आठवतंय सर.
कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल हे सगळे रिअल अकाउंटचे एक्झाम्पल आहेत. लाईव्ह स्टॉक वगैरे, स्टॉक ऑफ अॅनिमल्स, व्हेरी गुड. ते सगळे रिअल अकाउंट मध्ये कव्हर होतात. सो आता एक कॅश हे रिअल अकाउंट आहे. आता एक्झाम्पल घेऊ. कॅश हे रिअल अकाउंट आहे. इफ कॅश कम्स इन टू द बिझनेस, डेबिट कॅश अकाउंट. इफ कॅश गोज आउट ऑफ द बिझनेस, क्रेडिट कॅश अकाउंट. सर कॅश कधी येत आहे? समजा तुम्ही गुड्स सेल केलात, तुम्ही जे पण बिझनेस करता त्याच्यामध्ये गुड्स सेल केलात आणि कॅश तुम्ही घेतलात, मग कॅश कम्स इन टू द बिझनेस ना, मग कॅश अकाउंटला डेबिट द्यायचं. सर नक्की कॅश अकाउंटला डेबिट द्यायचं म्हणजे मिनिंग काय असतंय हे मी अजून तुम्हाला सांगितलेलंच नाहीये. फक्त मी एवढं सांगितलेलं आहे कॅशला डेबिट द्यायचं. समजतंय का हो? तेवढं डीप मिनिंग मध्ये गेलोच नाही मी. आता आपल्याला शिकायचं की ऍक्च्युअल मध्ये करायचं काय, त्याचं मिनिंग काय होतं नंतर बघू. त्याचं नंतर इफेक्ट काय होतंय ते केल्यानंतर, ते नंतर बघणार आहे आपण. आता बेसिक काय, इफ कॅश कम्स इन टू द बिझनेस, डेबिट कॅश अकाउंट. इफ कॅश गोज आउट ऑफ द बिझनेस, क्रेडिट कॅश अकाउंट. ओके, जस्ट अ मिनिट. रेडमी म्हणून ज्यांनी जॉईन झालेले आहेत त्यांना मी चॅटबॉट सांगणार आहे. राईट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे. न्यू स्टुडंट जॉईन झालेले आहेत, मी त्यांना इन्फॉर्मेशन देतोय थोडंसं चॅटबॉक्स बद्दल. मोरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला चॅटबॉक्स दिसेल. तिथून मला हाय हॅलो एक मेसेज करायचा आहे प्लीज. तुमचं नाव सांगा. तुमचं नेम मला रेडमी म्हणून दिसतंय, रेडमी म्हणून. तुम्ही तुमचं नाव टाईप करून प्लीज नेम शेअर करा. फक्त मलाच दिसेल बरं का, डू नॉट वरी. राईट साइड बॉटम कॉर्नर मोर मध्ये ऑप्शन. ओके, व्हेरी गुड चैतन्य, व्हेरी गुड. तुम्हाला जर काय आन्सर करायचं असेल इथून पुढं, तुम्ही इथूनच आन्सर करू शकता. और तुम्हाला जर क्वेरी असेल काय, सर आम्हाला विचारायचं आहे, एक क्वेरी आहे, तर तुम्ही इथूनच मला विचारू शकता. ओके. आणि ज्यांनी लेट जॉईन झालेले आहेत, डू नॉट वरी, मी एक्स्ट्रा लेक्चर काही घेऊन तुमचं कव्हर करणार आहे. काही युट्यूबचे ऍक्सेस पण मी देणार आहे. ज्यांना पण थोडंसं टेन्शन येतं, सर मी बेसिकला नव्हतो, नेटवर्क इश्यू होतं, असं काय आहे, तर तुम्ही मेल आयडी सेंड करायचंय. मेल आयडी सेंड करायचंय. कुठल्या नंबरला मी ते पण सांगतो. या नंबरला तुमचं मेल आयडी सेंड करा. 8999887135 हे क्लासचा नंबर आहे. ह्याच्यावर तुमचं मेल आयडी पाठवा. तुम्हाला ऍक्सेस मिळून जाईल काही लेक्चर्सचं. ओके, युट्यूबवर काही लेक्चर्स ओपन आहेत, 3 लेक्चर्स. बाकी पुढचे मेल आयडी दिल्यानंतर तुम्हाला मिळतात. जे मेल आयडी तुम्ही युट्यूबला युज करता ते द्या, तुम्हाला मिळून जाईल. ओके, काही जणांचं लेक्चर मिस झालेलं असेल सुरुवातीचे, तर ते तुम्हाला मिळून जातील. फक्त तिथं मॅडमांना सांगायचं, मॅडम मला हे लेक्चरचं ऍक्सेस वगैरे पाहिजे असं, तर सुरुवातीचे काही लेक्चरचा ऍक्सेस मिळून जाईल. त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. ओके, आधी जे कव्हर झालंय त्याचं. ज्यांचं पण नेटवर्क इश्यू वगैरे प्रॉब्लेम होतो किंवा लेट जॉईन झालेत, त्यांना ऍक्सेस मिळून जाईल. सो आपण कंटिन्यू करतोय. इफ कॅश कम्स इन, डेबिट कॅश अकाउंट. इफ कॅश गोज आउट, क्रेडिट कॅश अकाउंट. सर मग हे कॅश अकाउंटलाच आहे का? नो, दिस इज फॉर रिअल अकाउंट. रिअल अकाउंट मध्ये फक्त कॅश येत नाही, बाकी पण भरपूर काही येत आहे, तुम्हाला माहितच आहे. येस, नॉमिनल अकाउंट. मला नॉमिनल अकाउंटचे एक्झाम्पल पाहिजे, सगळ्यांनी सांगायचं. व्हेरी गुड. जे सगळे सांगतायत मी तेच लिहितो. रेंट, ऍडव्हर्टाइजमेंट, सॅलरी म्हणतायत काही जण. वेजेस, व्हेरी गुड. ऑडिट फीज, ओहो व्हेरी गुड. अजून इंटरेस्ट, व्हेरी गुड, इंटरेस्ट. नॉमिनल अकाउंट मध्ये ओनली एक्सपेन्स येत नाही, सगळंच सांगायचं हो. काय फक्त एक्सपेन्स येत आहे का? रिपेअर्स, व्हेरी गुड, रिपेअर्स पण येत आहे. कमिशन, व्हेरी गुड, कमिशन पण येत आहे.
इन्शुरन्स प्रीमियम, व्हेरी गुड. लॉस बाय फायर, व्हेरी गुड. बास बास बास. ओ भरपूर झाले हो. ओ ऐका ना. ओ भरपूर झाले हो. थँक्यू हा, थँक्यू. मी विसरलो होतो, बट तुम्ही फार जास्त एक्झाम्पल सांगितलं. थँक्यू सो मच हा. ऐका ना हो. आता तुम्ही भरपूर काही जे सांगितलेलं एक्झाम्पल ते फक्त एक्सपेन्सेस कव्हर केलात किंवा इथे शेवटी लॉस. फक्त एवढंच होत नाही. आता काही इंकचे पण एक्झाम्पल देत आहेत. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स ऑल आर कव्हर्ड इन नॉमिनल अकाउंट. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. सर हे एक्सपेन्स म्हणजे खर्च. सर कोणाचा खर्च? माझा खर्च बघायचा का? नो, बिझनेसचा. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये आपण बिझनेसच्या अँगलने विचार करतो. थिंक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस. तुम्ही बिझनेसचं बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी बघताय. बिझनेससाठी एक्सपेन्स असेल तर नॉमिनल अकाउंट, लॉस असेल तर पण नॉमिनल अकाउंट. सर लॉस कसं असू शकतंय? लॉस बाय फायर. आग लागली. शॉपमध्ये तुमचं शॉप आहे, ऑफिस आहे. तिथं आग लागल्यानंतर लॉस होणार. दॅट इज लॉस बाय फायर. सर मग इन्कमचं एक्झाम्पल द्या. कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड इज अन इन्कम. रेंट रिसिव्ड इज अन इन्कम. हे इन्कम आहेत. मग इन्कम पण नॉमिनल अकाउंटमध्येच कव्हर होतात. सर एवढंच आहेत का इन्कम? नाही, भरपूर आहे तो. मी जस्ट एक्झाम्पल 1-2 दिलेले आहेत तुम्हाला. गेन्सचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेले नाहीयेत, नंतर कळून जाईल. ओके. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स टू बी कव्हर्ड इन नॉमिनल अकाउंट. नाऊ रूल फॉर नॉमिनल अकाउंट इझी आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता हे मी मला मजा येते म्हणून मी असं बोलत नाही हा. तुमच्यासाठी मी हे बोलतोय. तुम्ही पण माझ्यासोबत लाऊडली म्हणायचंय. लाऊडली हा. घरी थोडा त्रास झाला तर चालतंय. घरी एकदम ओरडत असतील तर सर सर सांगितलेत म्हणून सांगायचं. काय म्हणायचं? सर सांगितलेत, लाऊडली म्हणायचं सांगितलेत. आम्ही म्हणून लाऊडली बोलतोय. तुम्ही सरांना बोला म्हणायचं. सगळ्यांनी लाऊडली जोरात म्हणायचं रोज रूल्स घरी. बोर होत असेल तर अकाउंटचे रूल म्हणत बसायचं. जोपर्यंत लर्न होत नाही तोपर्यंत. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय? बिझनेससाठी जर एक्सपेन्स किंवा लॉस असेल तर डेबिट द्या. ओके. काय करायचं? डेबिट. कधी एक्सपेन्स और लॉस असेल तर. सर मग इन्कम और गेन असेल तर क्रेडिट करा. सर याचं मीनिंग काय होतंय? ते मी अजून एक्सप्लेन केलेलंच नाहीये. ओके. ते एवढ्या लवकर कळणारच नाहीये तुम्हाला. आता काय करायचं आपण एवढंच शिकतोय. ओके. डेबिट और क्रेडिट. आय होप सगळ्यांसाठी रूल्स रिवाइज केलेले कळालेलं असेल. हे गोल्डन रूल्स आहेत हा हे. तुम्ही जोपर्यंत कॉमर्समध्ये असणार आहे किंवा जोपर्यंत रिलेटेड टू अकाउंट्स तुम्ही वर्क करणार आहे किंवा शिकणार आहे एज्युकेशनमध्ये, तुम्हाला हे रूल्स कामाला येणार आहेत. असं फार कमी सब्जेक्टमध्ये असतंय, बट हे रूल्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत अकाउंट्समध्ये. ओके. हे बेस आहे अकाउंटचं. मी आधी पण सांगितलेलं आहे. जे न्यूली जॉइन झालेत त्यांच्यासाठी मी रिपीट करतो. ओके. सो ह्याच्यानंतर आपण ना लास्ट लेक्चरमध्ये समथिंग कॉल्ड एज ॲसेट्स अँड लायबिलिटीज बघितलं होतं. डू यू रिमेंबर? ज्यांनी पण होते. थोडं हेवी झालं होतं लेक्चर तुमच्यासाठी. आठवतंय का हो? ॲसेट्स अँड लायबिलिटीज. मग काही एक्झाम्पल मी लिहिणार आहे. ओके. प्रेशर घ्यायचं नाहीये. ज्यांनी न्यूली जॉइन झालेले आहेत किंवा रिसेंटली जॉइन झालेले आहेत. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. फार वेळा रिपीट होणार आहे आणि थोडंसं हे मी पुढचं बोलतोय. मी डीपमध्ये कव्हर करणार नाहीये हे सध्या. बट लाईटली मला थोडंसं सांगावं लागणार आहे. कारण सिलेबसमध्ये आहे. मग नंतर शेवटी मी परत कव्हर करणार आहे. ओके. एका टॉपिकमध्ये येणार आहे. फायनल अकाउंट म्हणून टॉपिक आहे. तुम्हाला कळेल तुमच्या नोट्समध्ये आहे. ओके. तुमच्या नोट्समध्ये सीरियल नंबर कोण सांगेल का हो? नोट्स कोण घेऊन बसलेला असेल तर? फायनल अकाउंट म्हणून टॉपिक आहे बघा. इंडेक्समध्ये बघून सांगा मला. फायनल अकाउंट्स म्हणून टॉपिक चॅप्टर नंबर किती आहे? चॅप्टर नंबर किती आहे सांगा? फायनल अकाउंट. जे पण बुक घेऊन बघा. आपल्या क्लासचं बुक आहे का?
येस, चॅप्टर नंबर 9. मी गॅरंटी देतो चॅप्टर नंबर 9 मध्ये हे तुम्हाला फार चांगलं कळणार आहे. ओके. तुम्हाला कळालं असेल चॅप्टर नंबर 9 फार पुढे आहे ना सर. मी तेवढ्या पुढे आता तुम्हाला हिंट देतोय. ओके. त्यामुळे मे बी हेवी वाटणार आहे थोडंसं. बट तेवढं मी प्रिपरेशन करून घेणार आहे तुमच्याकडून. डू नॉट वरी. आता ॲसेट्स म्हणजे काय? फार ईझी आहे बघा. तुम्ही आता जिथं बसलात, तुमचं घर आहे. जर मी अजून थोडं डिटेलमध्ये म्हणायचं म्हणजे तुमचं घर तुम्ही म्हणता, "सर आमचं होम आहे, आमचं घर आहे." बट मी त्याला लँड एंड बिल्डिंग म्हणलं तर चालेल का हो? जागा आहे, त्याच्यावर बिल्डिंग पण आहे. लँड एंड बिल्डिंग. हे तुमचं ॲसेट आहे. तुमचं प्रॉपर्टी आहे. सर मग ॲसेट्स म्हणजे काय फक्त प्रॉपर्टी का? नो. रिसिव्हेबल्स जे आहेत, ते पण ॲसेट्सच आहेत. म्हणजे समजा तुम्हाला तुमच्या फ्रेंडकडून समथिंग समथिंग अमाउंट रिसिव्हेबल आहे. समजा एक्झाम्पलच घेऊ. समथिंग नको. ₹1000 रिसिव्हेबल आहे. फ्रॉम फ्रेंड तुमचे कोण रणवीर म्हणून फ्रेंड आहेत. रणवीर सिंग तुमचे फ्रेंड आहेत समजा. रणवीर सिंग यांच्याकडून ₹1000 रिसिव्हेबल आहेत. सर तुम्ही रणवीर सिंगचं फार एक्झाम्पल घेता सर. कोण तर दुसरं घ्या. कोण घ्यायचं हो? धोनी घ्यायचं का? धोनी यांच्याकडून रिसिव्हेबल आहे. ओके. धोनी. धोनी यांच्याकडून ₹1000 रिसिव्हेबल आहेत. हे पण तुमचं ॲसेट आहे ना हो. सर कसं ॲसेट झालं सर रिसिव्हेबल्स? हे तुमचेच आहेत ₹1000. फक्त धोनी यांच्याकडे आहेत. धोनी यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहेत ना. समजतंय का हो? कॅश तुमचा ॲसेट आहे. कॅश समजा तुमच्याकडे 50,000 कॅश आहे. तुमचं ॲसेट आहे ते. तुमची प्रॉपर्टी आहे ते. बट आता ₹1000 पण तुमचेच आहेत. बट धोनी यांच्याकडून रिसिव्हेबल आहेत. धोनी देणार आहेत आपल्याला. आफ्टर 1 मंथ ऑर 2 मंथ्स आपल्याला देणार आहेत त्यांनी. बट आपलेच आहेत ना हो त्यांच्याकडं. मग धोनी यांच्याकडून जे रिसिव्हेबल आहे, ते पण आपलं ॲसेटच आहे. बट आपण इथं धोनी म्हणून लिहायचं नाही हां. ॲसेट म्हणजे धोनी ॲसेट आहे आपलं. धोनीचा आमचं ॲसेट आहे असं म्हणायचं नाही. धोनी आमची प्रॉपर्टी आहे वगैरे. त्याला एक वर्ड आहे. रिसिव्हेबल्सला एक वर्ड आहे. आठवतंय का? अ पर्सन फ्रॉम whom अमाउंट इस रिसिव्हेबल. अ पर्सन फ्रॉम whom अमाउंट इस रिसिव्हेबल इज कॉल्ड ॲज. कोणाला आठवतंय? अ पर्सन फ्रॉम whom अमाउंट इस रिसिव्हेबल. अ पर्सन फ्रॉम whom अमाउंट इज रिसिव्हेबल. रिसिव्हेबल असेल तर आपण काय म्हणतो त्यांना? डेटर्स ऑर कस्टमर्स. डेटर्सचं स्पेलिंग काही जण चुकतायत. हे मी जे लिहिलेलं आहे हे करेक्ट आहे स्पेलिंग. डेटर्स ऑर कस्टमर्स. त्यांच्याकडून अमाउंट रिसिव्हेबल आहे. डेटर्स ऑर कस्टमर्स कडून अमाउंट रिसिव्हेबल असते. सर कसं रिसिव्हेबल असतंय? तुम्ही कस्टमर्स यांना काय करता हो? तुमचे गुड्स सेल करता. समजा तुमचं टीव्हीचं शोरूम आहे. तुम्ही गुड्स सेल केलात. टीव्ही सेल केलात. गुड्स म्हणजे काय असेल सर? आधी गुड्स म्हणून ते आठवण करून द्या सर. गुड्सच विसरलो आम्ही. ज्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करता, ते तुमचं गुड्स आहे. समजा तुमचं टीव्हीचं शोरूम आहे. टीव्ही तुमच्यासाठी गुड्स आहे. समजा फ्रिजचं शॉप आहे. फ्रिज तुमच्यासाठी गुड्स आहे. सर आमचं टीव्हीचं पण शोरूम नाही, फ्रिज पण नाही सर आमचं मोबाईलचं शोरूम आहे. मोबाईल शॉपी आहे. मग मोबाईल तुमच्यासाठी गुड्स आहे. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये सगळं ईझी करून टाकलेलं आहे त्यांनी. सरळ काय म्हणले, तुम्ही ज्याच्यामध्ये बिझनेस करता ना, त्याला गुड्स म्हणायचं. किती ईझी आहे बघा. मग तुम्ही काय केलात? गुड्स सेल केलात. धोनी यांना सेल केलात समजा. धोनी यांना ₹1000 चे गुड्स सेल केलात. कुठलाही बिझनेस तुमचं जे बिझनेस आहे ते. त्याच्यामध्ये तुम्ही गुड्स सेल केलात ते ₹1000 चे. मग धोनी काय म्हणले, "मी आता अमाउंट देत नाही, माझ्याकडे पैसे नाहीये. मी आफ्टर 1 मंथच देतो." तुम्ही म्हणलात आता धोनी आहे. महेंद्रसिंग धोनी एवढे मोठा माणूस आहे. मग तुम्ही म्हणलात आफ्टर 1 मंथ द्या सर, काही प्रॉब्लेम नाही. मग धोनी यांच्याकडून अमाउंट रिसिव्हेबल आहे. हे बघा, अ पर्सन म्हणजे धोनी, फ्रॉम whom अमाउंट अमाउंट म्हणजे किती 1000 इज रिसिव्हेबल. ह्यांनाच आपण डेटर्स म्हणतो किंवा कस्टमर्स. मग आपले कस्टमर होते धोनी. त्यांच्याकडून अमाउंट रिसिव्हेबल आहे 1000. हे आपलं काय ॲसेट आहे. म्हणजे प्रॉपर्टी, वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी आपण जसं रिअल अकाउंट म्हणतो, तसं रिसिव्हेबल्स आणि प्रॉपर्टी सगळे ॲसेट आहे. सर अजून प्रॉपर्टीमध्ये प्लांट अँड मशिनरी येऊ शकते ना सर? हां, येते ना मग ॲसेट आहे. सर आमच्या घरी फर्निचर आहे. घरचं म्हणत नाही मी आता. हे ऑफिसचं किंवा बिझनेसचं चालू आहे. तिथं पण फर्निचर आहे आमचं सर.
ते पण आमचं ऍसेट आहे का? हो. तुमची प्रॉपर्टी आहे ना हो. समजताय का? ते ऍसेट आहे. मग अजून तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता का मला ऍसेटचे? रिसिव्हेबल्स किंवा प्रॉपर्टी वगैरे? किंवा असं काहीतरी असायला पाहिजे ज्याचं मॉनिटरी व्हॅल्यू आहे. मॉनिटरी व्हॅल्यू तुम्ही रिकॉग्नाइज करू शकता असं. कॉम्प्युटर व्हेरी गुड. सर आमच्याकडे कार आहे, कॉम्प्युटर आहे सर, लॅपटॉप आहे. सगळं लिहितो आम्ही. तुम्ही एक-एक सांगा. कॉम्प्युटर आहे. बरं. सर मोबाईल पण आहे सर. आम्ही ज्याच्यावर लेक्चर बघतोय. लॅपटॉप एक सांगितलं होतं. अजून बाईक. हां, हां. बाईक पण आहे ना हो. बाईक 1,00,000 रुपयाचं बाईक आणलं होतं आठवतंय का तुम्हाला आपण? कुठलं आवडलं होतं तुम्हाला बाईक? बुलेट. बुलेट आणलं होतं आपण. आठवतंय का? येस. काही जण इनटँजिबल असेट्स मला सांगतायत. मी हे डिटेलमध्ये घेतलेलं नाहीये. बट मी घेणार आहे बरं का. गुडविल ऑर पेटंट्स वगैरे. व्हेरी गुड. एक जण म्हणतात रेंट रिसिव्हेबल. हे बघा, आठवतंय का मी रेंट रिसिव्हेबल एक्सप्लेन केलं होतं. रेंट रिसिव्हेबल एक्सप्लेन केलं होतं आठवतंय का? हां, फ्रिज हे ॲसेट आहे करेक्ट आहे हो. बट बिझनेसमध्ये असेल तर हां. घरचं आपण फ्रिज इथं घेऊ शकत नाही. तुमच्या बिझनेस रिलेटेड असेल, समजा तुमचं जनरल स्टोअर्स आहे किंवा मेडिकल आहे, त्याच्यामध्ये फ्रिज लागतंय. मग ते फ्रिज ॲसेट म्हणू शकतो मी बिझनेससाठी. घरचं असेल तर पण ॲसेट आहे, बट बिझनेसमध्ये आपण घेत नाही. ओके. आता बघा रेंट रिसिव्हेबल मी एक्सप्लेन करतोय. रेंट रिसिव्हेबल रेंट रिसिव्हड हे इन्कम आहे. रेंट रिसिव्हड हे इन्कम आहे. बट समजा रेंट मिळालं नाही. त्यांनी म्हणले कोरोना आहे, आमच्याकडे अमाउंट थोडंसं कमी आहे, आम्ही रेंट नंतर देतो. हे रेंट काय हो रिसिव्हेबल आहे तुम्हाला. येणं आहे. रिसिव्हेबल म्हणजे काय? येणं आहे. मिळालेलं नाहीये तुम्हाला. रेंट नॉट रिसिव्हड बट रिसिव्हेबल आहे. रिसिव्हेबल म्हणजे येणं आहे. रिसिव्हेबल आहे. हे पण आपलं ॲसेट आहे. ओके. सगळे रिसिव्हेबल्स हे ॲसेट असतात. बट तुम्ही जर तुमच्या बुकमध्ये डेफिनिशन बघायला गेलात ना, डेफिनिशन बुकमध्ये, त्यांनी कसलं अवघड डेफिनेशन दिलेलं आहे बघा. मी रीड करतो. एनी फिजिकल थिंग ऑर राइट ओन्ड दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अॅन ॲसेट. ऐकूनच थोडं टेन्शन येतंय. सर हे काय बोललात तुम्ही? त्यांना काय म्हणायचंय, एक फिजिकल थिंग असं इंटॅन्जिबल आता गुडविल हे फिजिकल थिंग नाहीये. म्हणून त्यांनी पुढे काय म्हणले, ऑर अ राइट ओन्ड दॅट हॅज अॅन मॉनिटरी व्हॅल्यू. दॅट हॅज मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे आपण अमाउंटमध्ये पैशामध्ये त्याला काउंट करू शकतो. अमाउंटमध्ये सांगू शकतो. आता बाईक तुम्ही सांगू शकता, मी 1,00,000 रुपयाचं बाईक आणलो. 40,000चं मी लॅपटॉप आणलो. सर माझ्याकडे 20,000चं मोबाईल आहे. हे मॉनिटरी व्हॅल्यू आहे त्याचं. हे फिजिकल थिंग आहेत. सर मग राइट काय असतंय? हे गुडविल, पेटंट्समध्ये किंवा कॉपीराइट म्हणून असतंय. तुम्ही ऐकलंय का हो कॉपीराइट? भरपूर जागी असं लिहिलेलं असतं बघा, हे आमचं कॉपीराइट आहे ह्याच्यावर. बाकीचे कोण यूज करू शकत नाहीत. तुम्ही असं रीड केलेलं असेल कुठेतरी. केलात का हो? तुम्हाला माहित आहे का कॉपीराइट वगैरे? ऐकलात का तुम्ही? म्हणजे मी नंतर एक्सप्लेन करणार आहे. आता जे मूव्हीज वगैरे बनतात ना हो, मूव्हीजमध्ये सॉन्ग्स असतात माहिती का तुम्हाला? मूव्हीजमध्ये जे सॉन्ग्स असतात ना, आता समजा एक एक्झाम्पल कुठलं आता सध्या कुठलं सॉन्ग चालू आहे हो चांगलं? तुम्हाला कुठलं सॉन्ग आवडतंय सांगा? गेंदा फूल सॉन्ग आहे गेंदा फूल? हे मला माहित नाही हां. एक जण सांगतायत बघा. अजून कुठलं सॉन्ग अजून? हे मला माहित नाही हो. कुठलं तर चांगलं सांगा ना हो. हे सॉन्ग आहे का गेंदा फूल? हो अजून एक सॉन्ग ऐकत नाही का हो तुम्ही? काला चष्मा. ओके. काला चष्मा. ठीक आहे. हे मला माहीत आहे हां. काला चष्मा मला माहीत आहे. ऐका ना हो. हे काला चष्मा कुठल्या पिक्चरमध्ये आहे मला माहीत नाही. कुठल्यातरी मूव्हीमध्ये असणार आहे हे. हे मूव्ही ज्यांनी प्रोड्यूस केले ना, प्रोड्युसर असायचा माहिती का? तसं ह्या सॉन्गचं हे ज्यांनी लिहिलेलं आहे ना, ते लिरिसिस्ट असतंय.
त्याचे राईट्स असतात त्याच्यावर. मग हे जे सॉन्ग प्रोड्यूस केले, टी सिरीज वगैरे ऐकलेलं असेल बघा तुम्ही, टी सिरीज वगैरे. त्यांचं कॉपीराईट असते ते. आपण तुम्ही युज करू शकत नाही. हे काला चष्मा सॉन्ग माझं आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. ते टी सीरीज म्हणणार. आता एक एक्झाम्पल दिलं मला माहित नाही ते काला चष्मा कोण प्रोड्यूस केलेलं आहे. टी सीरीजचं सॉन्ग आहे का कोणाचं आहे. समजतंय का हो? त्याचं कॉपीराईट असतंय. हे आपण कुठं पण युज करू शकत नाही. असं मी म्हणू शकतो का काला चष्मा माझं सॉन्ग आहे म्हणून? नाही. बट टी सीरीज म्हणू शकताय. सर मग आपण रोज ऐकतो ना सर काला चष्मा सॉन्ग. ऐकायला चालतंय हो. बट तुम्ही हे सॉन्ग युज करून पैसे कमवू शकत नाही. समजतंय का? हे सॉन्गचं सीडी वगैरे तुम्ही सेल करू शकत नाही. ओके. मग ते कॉपीराईट वगैरे असतंय. ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मी नंतर कव्हर करतो. ओके. जस्ट मला सांगायचं होतं. आणि मूव्हीजवर पण कॉपीराईट असतं हां. मूव्हीच्या नेमवर हे ते सगळं रजिस्टर्ड असते ते. जस्ट मी काही एक्झाम्पल दिलो ॲसेटचे. ओके. सर आम्हाला त्या ॲसेटचं बुकमध्ये दिलेलं डेफिनिशन लर्न करायचंय का? लर्न करू नका. जस्ट रीड करा. ओके. जस्ट रीड करायचंय. लर्न करायचं नाही. लर्न काय करायचं तुम्हाला? प्रॉपर्टी आणि रिसिव्हेबल्स ॲसेट असतात. प्रॉपर्टी अँड रिसिव्हेबल्स हे ॲसेट असतात. एवढं तुम्हाला लर्न करायचंय. त्याच्यामुळे तुम्हाला ॲसेट्स आणि हे एक्झाम्पल तुम्ही रीड केलात ना 1-2 वेळा, तुम्हाला कळून जाईल. रिअल अकाउंट बघायचं. रिअल अकाउंटचं लिस्ट आहे सगळ्यांकडं. रिअल अकाउंटचं लिस्ट बघायचं. सगळे रिअल अकाउंटचं लिस्ट बघा. सगळे ॲसेट असतात. पण मी असं कधीच म्हणलेलं नाहीये. फक्त रिअल अकाउंट ॲसेट असतात. आता डेटर्स हे रिअल अकाउंट आहे का? नो. पर्सनल अकाउंट आहे, बट तरी ॲसेट आहे. ओके. म्हणून प्रॉपर्टी अँड रिसिव्हेबल सगळे ॲसेट असतात. असं लक्षात ठेवायचं. आता आपण जाणार आहे लायबिलिटीज कडं. लायबिलिटीज बघा ना. लायबिलिटीज फार इझी आहे हो. लायबिलिटीज जे अमाउंट पेएबल आहे. बिझनेसचं चालू आहे. बिझनेससाठी जे पेएबल आहे ते लायबिलिटी आहे. बिझनेससाठी जे पेएबल आहे ते लायबिलिटी आहे. सर बिझनेससाठी पेएबल म्हणजे आता तुमचं टीव्हीचं तुम्ही शोरूम आहेत म्हणलात. मग तुम्ही कोणाकडून तर टीव्ही पर्चेस करणार. त्यांना समजा तुम्ही आफ्टर 1 मंथ पेमेंट करणार आहे. आफ्टर 1 मंथ म्हणजे ऑन क्रेडिट पर्चेस केलात उधारीवर. मग त्यांना अमाउंट पेएबल आहे. म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो क्रेडिटर्स हे लायबिलिटी आहे. क्रेडिटर्स हे काय लायबिलिटी आहे. क्रेडिटर्स हे काय हो लायबिलिटी. तसंच मी अजून काही एक्झाम्पल सांगितलं होतं. पण एक्सप्लेन केलेलं नाही आम्ही. बिल्स पेएबल हे लायबिलिटी आहे. मी एक्सप्लेन केलेलं नाहीये हे. लोन व्हेरी गुड. लोन, बँक लोन. आपण लोन घेतलं हे लायबिलिटी आहे, पेएबल आहे. आपण असं काही एक्झाम्पल बघितलं होतं. आठवतंय का हो? लायबिलिटीचं ऑन पेपर पण डेफिनेशन ईझी आहे. बुकमध्ये पण. अमाउंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर्स इज नोन ॲज लायबिलिटी. अमाउंट पेएबल बाय बिझनेस टू अदर्स इज लायबिलिटी. ओके. किंवा अमाउंट पेएबल बाय द बिझनेस एवढं लक्षात ठेवा. अमाउंट पेएबल बाय द बिझनेस इज कॉल्ड ॲज लायबिलिटी. आता अजून एक मला पॉइंट सांगायचा आहे. तेवढं सांगून मी हे सेशन क्लोज करणार आहे. तुम्ही आता काय करायचं हे लिहून घ्यायचंय. सर काय लिहून घ्यायचंय? मी हे एक्सप्लेन करणार नाहीये, बट तुम्ही लिहून घ्यायचंय. असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. हे लिहून घ्यायचंय तुम्ही. ओके. ह्याच्याबद्दल कोण विचारले तर काय सांगायचं त्यांना? आम्हाला अजून सर डिटेलमध्ये सांगितलेलं नाहीये. सर सांगणार आहेत असं म्हणलेले आहेत. मग तोपर्यंत आम्ही तुम्हाला काय सांगणार नाही असं सांगायचं. तुम्हाला कोण विचारले तर हां. कारण हे डिटेलमध्ये मी आता एक्सप्लेन करू शकत नाही तुम्हाला. हे लिहायचं. कुठं होणार हे सगळं चॅप्टर 9 नंतर किंवा चॅप्टर 9 मध्ये कळतंय तेव्हा आपण बघू. बट तुमच्या बुकमध्ये ना चॅप्टर 1 आणि 2 मध्ये आहे. बोर्डाच्या बुकमध्ये. बोर्डाचं जे बुक आहे ना, पुणे बोर्डाचं, त्याच्यामध्ये चॅप्टर 1 आणि 2 मध्ये त्यांनी घेतलेलं आहे. बट हे आता एक्सप्लेन करणं तुम्हाला कळणारच नाही. मी एवढं सांगतो. ओके. आणि थोडंसं टफ होईल तुमच्यासाठी. मग काय करायचं आपण? फ्लोमध्ये जे लागतंय आपल्याला तेवढं बघायचं. बाकी सगळं आपण काय करणार? आपण नंतर बघणार आहे. ओके. असेट्स, लायबिलिटीज अँड कॅपिटल.
कॉलेजमध्ये मे बी आता लेक्चर चालू झाल्यानंतर लगेच घेतील ते टेन्शन घेऊ नका, मी नंतर कव्हर करतो. ओके, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या सिक्वेन्सने तुम्ही जावा, आपण तसंच जाऊ. 100% 11th नंतर तुम्हाला 100% मी सांगतो, रेग्युलर असाल ना तुम्ही, अकाउंट्स तुमचा फेव्हरेट सब्जेक्ट असणार आणि इझिएस्ट असणार आणि हायेस्ट मार्क्स असणार. ओके, हे एवढं आय होप तुम्ही लिहून घेतलेलं आहात. कॉलेजमध्ये मे बी तुम्हाला असं लिहून देतील हे, इथं आउटसाइड लायबिलिटी म्हणतील. टेन्शन घ्यायचं नाही, सर चुकीचं शिकवले म्हणायचं नाही. ओके, अजून मी डिटेलमध्ये घेतलेलं नाही. ओके, कळालंय का मला काय म्हणायचंय? हे एवढं लिहून घ्या तुम्ही. बाकी ह्याच्यावर जे पण टॉपिक 1 आणि 2 मध्ये आहे, तुमच्या बोर्डाच्या बुकमध्ये, पुणे बोर्डाच्या, ते आपण कधी कव्हर करणार आहे? आफ्टरवर्ड्स. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय चालू करणार आहे? चॅप्टर नंबर किती आहे मला माहित नाहीये, तुम्ही सांगायचे. जर्नल म्हणून टॉपिक आहे बघा, आपण ते स्टार्ट करणार आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, चॅप्टर नंबर 3 आहे आय थिंक. बघा हो, चॅप्टर नंबर 3 आपण स्टार्ट करणार आहे इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, ते कधी आहे? उद्या सुट्टी आहे. आता ऐका, मॅथ्सचं मी सांगतो, आजपासून मॅथ्सचं लेक्चर आहे ऍट शार्प 6 PM. 6 to आय थिंक 40 मिनिटचं मीटिंग घेतील मॅम. येस, 6 PM ला मॅथ्सचं लेक्चर असणार आहे. ज्यांना मिळालेलं नाहीये अजून, सर आमचं फिक्स नाहीये मॅथ्सचं, त्यांनी आता कंटिन्यू करा आधी लेक्चर्स. तुम्हाला मिळालं तर नंतर कंटिन्यू करायचं, मिळालं नाही तर मॅथ्स घेऊ नका मग. ओके, मग मॅमशी डिस्कस करा तसं. ओके, कॉलेजमध्ये मॅथ्स मिळालंय नाही मिळालंय. ओके, बट आजपासून मॅथ्सचे लेक्चर आहेत. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलेलं नसेल तर लगेच आता मेसेज करा, आजपासूनच आहेत लेक्चर. कळालंय का हो? मॅथ्सचे भरपूर जण आहेत. तुम्ही जर ग्रुपमध्ये ऍडेड नसेल, मॅथ्सचं ग्रुप वेगळं आहे, अकाउंटचं वेगळं आहे. तुम्हाला जर मॅथ्स करायचं असेल तर तुम्ही काय करायचं, या नंबरवर मेसेज करा. हे नंबर आहे ना, ह्याच्यावर मेसेज करा, मला मॅथ्स जॉईन करायचंय असं. मग ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, मग तुम्ही जॉईन करायचंय. ओके, समजा कॉलेजमध्ये अजून ऍडमिशन फिक्स नसेल मॅथ्सला, तरी तुम्ही लेक्चर करा काही दिवस तरी. ओके, ऍडमिशन फिक्स झाल्यानंतर मग तुम्ही कंटिन्यू करू शकता नंतर. हा, तोपर्यंत फीस भरायचं वगैरे तुम्ही पेंडिंग ठेवायचं असेल तर ठेवू शकता, नो इश्यूज. ज्यांचं फिक्स आहे मॅथ्सचं त्यांनी तर करायचंच आहे. कळालंय का हो? हा, मग आजच्यासाठी आपण लवकर थांबतोय. मी चॅप्टर नंबर 3 स्टार्ट करणार आहे कधी? मंडेला. प्लीज लेक्चर मिस करू नका. मी चॅप्टर नंबर 3 फार इम्पॉर्टंट आहे, सगळे तुमच्यासाठी सगळं नवीन आहे. मंडेला मी चॅप्टर नंबर 3 स्टार्ट करतोय. जर्नल फार इम्पॉर्टंट आहे. ओके, 3 नाही आहे का? 2 आहे का? ओ, आपल्या बुकमध्ये 2 आहे. हो, आपल्या बुकमध्ये 2 आहे. ओके, आपल्या बुकमध्ये 3 आहे. सॉरी, तुमच्या बुकमध्ये बघा, म्हणजे आपलं क्लासचं जे बुक आहे ना, चॅप्टर नंबर 3 आहे ना इंडेक्सला. हा, चॅप्टर नंबर 3 आहे. करेक्ट आहे ना हो? हा, बाय करायचं सगळ्यांनी. मॅथ्सचं लेक्चर करायचं ज्यांनी मॅथ्सचे आहेत ना. येस, बाय बाय अँड थँक्यू. सगळ्यांनी बाय करायचं हो. चॅप्टर नंबर 3 आपण मंडेला स्टार्ट करू. बाय बाय अँड थँक्यू. काही जण आज आन्सर देत नव्हते. मंडेला आन्सर पाहिजे. स्पेसिफिकली नाव घेऊन आन्सर विचारणार, अदरवाईज. बाय बाय अँड थँक्यू. मॅथ्स करा ज्यांनी मॅथ्सचे आहेत. 6 PM ला मॅथ्सचं लेक्चर आहे. ओके.